हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुमचे स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी परीक्षा हे डिक्लेअर झालेली आहे आणि लवकरच ही परीक्षा होणार आहे. खूप कमी वेळ आहे, म्हणजे आतापासून 2 महिन्यापेक्षा कमी वेळ आहे. तर हे शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास एकदम मॅनेजमेंटली केलात तर तुम्ही या परीक्षेमध्ये इझिली पास होऊ शकता. पण मित्रांनो, या परीक्षेचा रिझल्ट हा खूप कमी लागतो. तरीसुद्धा तुम्ही मॅनेजमेंटली अभ्यास केलात तर नक्कीच पास होऊ शकता. तर त्यासाठी मित्रांनो, अभ्यासक्रम काय आहे हे पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अभ्यासक्रम समजला तर तुम्ही जो स्पेसिफिक अभ्यास आहे, अभ्यासक्रम तो जर तुम्हाला समजला तर तेवढेच तुम्ही वाचाल आणि तेवढेच वाचल्यानंतरला नक्कीच तुमचा वेळ वाचणार आहे आणि तुमचं जो अभ्यास आहे तो सुद्धा व्यवस्थित होणार आहे. तर यामध्ये तुम्हाला कोणताही क्लास न लावता, कोणतीही पुस्तके खरेदी न करता तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण जी पुस्तकं सांगितलेली आहेत तेवढीच पुस्तकं तुम्ही अभ्यासा, तर नक्कीच तुम्ही ही परीक्षा पास होऊ शकता. तर कोणती पुस्तकं वाचायची आहेत तर याची सर्व डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. चला तर माहिती बघूया. मित्रांनो बघा, पाठ्यक्रम आपण बघणार आहोत. तर पेपर 1साठी जो की 1ली ते 5वीसाठी प्राथमिक स्तर आणि यामध्ये आपल्याला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामध्ये कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे तर किंवा कोणत्या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे. तर बघा, या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी 6 ते 11 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. म्हणजेच बघा मित्रांनो, 1ली ते 5वीपर्यंतच्या जे वयोगट आहेत 6 ते 11, तर या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेसंबंधी प्रश्न असतील. तर या विद्यार्थ्यांचं अध्ययन कशाप्रकारे आणि अध्यापन कशाप्रकारे असेल, तर यांची जी प्रक्रिया असेल तर यासंबंधी प्रश्न असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बाळके, जसे की काही विशेष गरजा असणारी बाळकं असतात, म्हणजेच की अपंग म्हणा किंवा हँडिकॅप्ड असतात, अंध असतात, तर यांना विशेष गरजा असणारी बाळके म्हटली जातात. तर त्यांची गुणवैशिष्ट्ये, तर म्हणजे त्या बालकांची गुणवैशिष्ट्ये, शालेय अंतरक्रिया, याबद्दल प्रश्न असतात. उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. तर बघा, याचबरोबर विशेष असणारी बाळके, तर विशेष गरजा असणारी बाळके, त्याचबरोबर त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्याचबरोबर शालेय अंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याच्यावर आधारित प्रश्न असतात. म्हणजे बघा, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये म्हणजेच एखादा प्रसंग दिला जाईल आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्यांबरोबर कशाप्रकारे ट्रीट कराल असे प्रश्न असतात. म्हणजे कोणताही प्रसंग असेल आणि त्या प्रसंगामध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्यांशी कसे वागाल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, म्हणजे तुम्हाला बघा, एखादा मराठी विषय शिकवायचा असेल, गणित विषय शिकवायचा असेल, इतिहास विषय शिकवायचा असेल, तर ते कोणत्या पद्धतीने शिकवला पाहिजे. एखादा धडा असेल, एखादा टॉपिक असेल, तर तो कोणत्या पद्धतीने शिकवला पाहिजे. तर त्याच्या पद्धती, अध्यापन पद्धती, जसं की आपण बी एड करताना शिकलेलो आहोत. तर मूल्यमापन पद्धती, त्यानंतर मूल्यमापन करताना कोणत्या पद्धती, यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असणार आहे. तर यासाठी तुम्ही कोणती पुस्तकं वाचाल, जे आपण डी-एड आणि बी-एडला जे पुस्तकं वापरलेली आहेत, डी-एड आणि बी-एडला मित्रांनो, तर या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कोणतीही पुस्तकं वाचायची गरज नाही. जर तुम्ही डी-एड आणि बी-एडचे म्हणजे मानसशास्त्र हा विषय असतो आपल्या डी-एडला आणि बी-एडला, जर तुमच्याकडे ती पुस्तकं असतील, तेवढीच पुस्तकं तुम्ही वाचलेत, तरी पण या विषयांचा अभ्यास तुमचा, म्हणजे या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कोणतीही पुस्तक वाचायची गरज नाही आणि तुमचा अभ्यास हा, म्हणजे या पुस्तकामधूनच तुमचा 100% अभ्यास हा होणार आहे. तर यासाठी तुम्ही डी-एड, बी-एडची पुस्तकं वाचू शकता आणि या विषयासाठी अध्यापन शिक्षक पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. बघा, पूर्णपणे तोच दिलेला आहे. म्हणजे या विषयासाठी अध्यापन पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे आपल्याला जो डी-एड आणि बी-एडला जो अभ्यासक्रम शिकवला जातो, तेच या बालमानसशास्त्र या विषयासाठी लागू राहील. म्हणजे याच्यावरतीच प्रश्न तुम्हाला असणार आहेत. तर या व्यतिरिक्त दुसरं काही वाचायची गरज नाही. होप की तुम्ही समजलं असेल. तर चला पुढे बघूया.
पुढे मित्रांनो आहे विषय भाषा 1 आणि भाषा 2. तर या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील. तर बघा, भाषा 1 तुम्ही जर मराठी निवडलात तर भाषा 2 तुमची इंग्रजी राहील आणि भाषा 1 जर तुमची इंग्रजी असेल तर भाषा 2 ही मराठी असेल, किंवा तुम्ही भाषा 1 ही उर्दू निवडलात तर तुमची भाषा 2 ही मराठी किंवा इंग्रजी यापैकी असणार आहे. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला कोणता अभ्यास करायचा आहे या भाषेसाठी? तर 1ली ते 5वी असलेला अभ्यासक्रमातील पाठ्यक्रम राहील. बघा, 1ली ते 5वीचा जो व्याकरणाचा भाग आहे याच्यावरती हे प्रश्न राहतील. तर मित्रांनो, यासाठी फक्त एक पुस्तक तुम्ही व्याकरणाचा, तुमच्याकडे एक स्पेशल जो व्याकरणाचा पुस्तक असतो ते जर तुम्ही वाचलात या दोन्हींसाठी, जसं की मोरा वालंबे आहेत, मोरा वालंबे यांचा मराठीसाठी पुस्तक तुम्ही वाचू शकता, किंवा एम जे शेख यांचा इंग्रजीसाठी तुम्ही पुस्तक वाचू शकता. तर मग अशा प्रकारे हे 2 पुस्तकं जर तुम्ही घेतलीत तर तुम्ही यांचा अभ्यास या विषयातून म्हणजे करू शकता. कारण थोडासा मराठीला जर तुम्ही जास्त म्हणजे फोकस केला तर तुम्ही आउट ऑफ स्कोअर करू शकता, कारण का बेसिक जो ग्रामर आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे हे पुस्तकं तुम्ही वाचू शकता. जसं की आता जो 5वीपर्यंतचा जो मराठी पुस्तकातला जो ग्रामरचा भाग आहे त्यावरतीच हे प्रश्न असणार आहेत. परंतु तुम्हाला ग्रामर त्यामध्ये व्यवस्थित दिलेला नसतो. त्यामुळे तुम्ही स्पेशल जर पुस्तक व्याकरणाचे घेतलेत तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. जसं की मराठीसाठी मोरा वालंबे आणि इंग्रजीसाठी एम जे शेख ही 2 पुस्तकं घेतलीत तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, ही पुस्तकं आहे ना, जवळजवळ 400पर्यंत एक पुस्तक आहे. 400 म्हणजे दोन्ही पुस्तकांचे ₹800 होऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, गणित हे आपण बघतोय 1ली ते 5वीसाठी मित्रांनो. त्यानंतर गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या, निराकरण, गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित असतील. तर बघा, अशा प्रकारे हे जो बेसिक आपण 1ली ते 5वीपर्यंतचं गणित असतात, तर तुम्ही जी 5वीपर्यंतची जी गणिताची पुस्तकं आहेत, जी शाळेमध्ये गणिताची पुस्तकं शिकवली जातात, ती गणिताची पुस्तकं जर तुम्ही सोडवलात 8वीपर्यंत, तर मित्रांनो तुम्हाला दुसरे गणिताचा अभ्यास करण्याची काही गरज नाही किंवा दुसरा पुस्तकसुद्धा घ्यायची गरज नाही. परंतु तुम्ही जर पुस्तक घ्यायचं म्हटलात तर पंढरीनाथ राणेंचं पुस्तक आहे. पंढरीनाथ राणे हे गणितासाठी, आणि ते सुद्धा पुस्तक जवळजवळ 300-350पर्यंत आहे. तर बघा, ही 400, हा पुन्हा 400, ही 350. म्हणजे तुमचा खर्च जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल, परंतु 2 महिने राहिलेत, तर तुम्ही ठरवा की काय करायचं. मी तर म्हणेन की तुम्ही 1ली ते म्हणजे 8वीपर्यंतची जी गणिताची पुस्तकं आहेत ती जर त्याचाच जरी अभ्यास केला तरी इथे तुमचा सर्व सिलेबस आहे ना तो क्लिअर होणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठला अभ्यास करायची गरज नाही किंवा पुस्तक घेण्याची सुद्धा गरज नाही. फक्त गणिताची. बघा, या गणित विषयाची व्याप्ती कुठली असणार आहे? 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल. इथं स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की याची व्याप्ती कुठपर्यंत असणार आहे. ते 1ली ते 5वीची जी प्रचलित पुस्तकं, प्रचलित म्हणजेच आता जी वर्गामध्ये शिकवली जातात गणिताचा जो अभ्यासक्रम, त्याच्यावरतीच असणार आहे. म्हणजे त्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा काही अभ्यास करायचा गरज नाही. त्यानंतर पुढे बघूया. तर पुढील विषय बघा, परिसर अभ्यास. परिसर अभ्यास या विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील. बघा, यामध्ये बऱ्याच विषयांचा समावेश होतो. परिसर अभ्यास म्हणजे याच्यामध्ये तुमचं इतिहाससुद्धा आलं, नागरिकशास्त्रसुद्धा आलं, भूगोलसुद्धा आलं, सामान्य विज्ञानसुद्धा आलं, पर्यावरणसुद्धा आलं, आणि या विषयातील मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यावर आधारित प्रश्न असतील. परिसर अभ्यासाची व्याप्ती ही 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012मध्ये 1ली व 2रीला स्वतंत्रपणे परिसर हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे.
तिसरी ते पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील. बघा म्हणजे तिसरी ते पाचवीसाठी जो इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान जी पुस्तकं आहेत या विषयांची, त्यांचा तुम्ही अभ्यास केलात तरी मित्रांनो याच्यासाठी पुरेसं आहे. तुम्ही त्याची व्याप्ती थोडी वाढवू शकता. तुम्ही 8वी पर्यंत जाऊ शकता किंवा 6वी-7वी पर्यंत. तर त्याचा म्हणजे जर तुमची 5वी पर्यंतची पुस्तकं वाचून झाली, तर तुम्ही 6वी, 7वी, 8वी पर्यंतची जी इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान जी पुस्तकं आहेत, ती तुम्ही वाचा. त्यांच्यामध्ये हा परिसर अभ्यास आहे ना, तो 100% कव्हर होणार आहे. तर काठिण्य पातळी काय असणार आहे? वरील सर्व विषयांच्या इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकांवर माध्यमिक शाळांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. तर बघा यासाठी तुम्हाला फक्त 3री ते 8वी ची जी पुस्तकं आहेत इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान ही जी पुस्तकं एवढी वाचलीत तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तर बघा संदर्भ म्हणून तुम्ही काय काय वाचायचं आहे तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम जो 3री ते 8वी पर्यंतचा प्रचलित अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम. बघा अध्यापन म्हणजे इतिहास जो आपला डी.एडला जो काही यासंबंधी भाग आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली प्रचलित 1ली ते 10वीची पाठ्यपुस्तके. म्हणजे तुम्ही 10वी पर्यंतची जी पाठ्यपुस्तकं आहेत, बघा इथे आपण 8वी पर्यंत म्हटलं होतं, तर तुम्ही 10वी पर्यंत सुद्धा वाचू शकता. 10वी पर्यंतची पुस्तकं म्हणजेच तुमचे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल आणि सामान्य विज्ञान. म्हणजे 3री ते 10वी पर्यंतची पुस्तकं आहेत ती तुम्हाला ही वाचायची आहेत. ही जर तुम्ही केलात तर तुमचा परिसर अभ्यासाचा भाग आहे तो तुमचा यामध्ये कव्हर होणार आहे आणि यासाठी तुम्हाला दुसरी कोणतीही पुस्तकं घ्यायची गरज राहणार नाही. तर समजलं असेल. चला तर पुढे बघूया. तर मित्रांनो आता आपण बघितलं ते 1ली ते 5वी. आता पेपर 2साठी बघणार आहोत. तर पेपर 2 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर. तर यामध्ये पाठ्यक्रमाची व्याप्ती कुठपर्यंत असणार आहे? तर यामध्ये पहिला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी 11 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. बघा आपल्याला इथे 6वी ते 8वी हा गट असणार आहे जो की 11 ते 14 वयोगट आणि या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बाळके जी की आपण मगाशी थोडेफार त्याबद्दल चर्चा केलेली आहे, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असणार आहे आणि अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्न असतील आणि या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित बी.एड अभ्यासक्रमातील भाग या विषयावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे जो आपण बी.एडला जो अभ्यासक्रम शिकतो बालमानसशास्त्र तर तो त्या पुस्तकाचा अभ्यास फक्त यासाठी केला तरी पण पुरेसा आहे आणि पहिल्या पेपरसाठी जो बी.एडचा असतो तर डी.एड पहिल्या पेपरसाठी डी.एडला जो मानसशास्त्राचा पुस्तक आहे त्याचा अभ्यास करायचा आहे आणि मी म्हणेन की दोन्हींचा अभ्यास करा कारण का दोन्हींवरती प्रश्न हे पहिल्या पेपरमध्ये सुद्धा असतात आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा डी.एड आणि बी.एडचे प्रश्न असतात. तर त्या दोन्ही पुस्तकांचा अभ्यास तुम्ही करा. डी.एड बी.एडची पुस्तकं, बालमानसशास्त्राची पुस्तकं, मानसशास्त्राची ती पुस्तकं तुम्ही अभ्यासा. त्यानंतर पुढे बघा. त्यानंतर भाषा 1 आणि भाषा 2 तर या परीक्षेसाठी खालीलप्रमाणे भाषा 1 आणि 2 विषय घेता येतील. जसं की पहिला भाषा 1 तुम्ही मराठी निवडलात तरी भाषा 2 इंग्रजी असणार आहे. जसं की मगाशी आपण बघितले. तर यासाठी सुद्धा मित्रांनो 6वी ते 8वी प्रचलित शिक्षण अभ्यासक्रमावर संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील. जो की तुम्हाला 6वी ते 8वीचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा जो पाठ्यक्रम आहे तोच यासाठी लागू राहणार आहे. त्याचीच पुस्तकं तुम्हाला अभ्यासायची आहेत आणि यासाठी मी मगाशी म्हटलं मराठीसाठी तुम्ही मोरा वालंबे आणि इंग्रजीसाठी एम.जी. शेख ही पुस्तकं तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो गणित विषय गणित व विज्ञान विषय गट. तर इथे मित्रांनो तुम्हाला कसं असतं सेकंड पेपरमध्ये आपण बघितलं आहे की तुम्हाला 60-60 मार्कांसाठी असणार आहे. जर गणित निवडलात तर ते 60 मार्कांसाठी असणार आहे आणि सामाजिक शास्त्र हे 60 मार्कांसाठी असणार आहे. तर यासाठी तुम्हाला डीपमध्ये थोडासा अभ्यास करायचा आहे. तर यासाठी गणित व विज्ञान विषय
गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी आणि 30 गुण विज्ञानासाठी राहतील. बघा म्हणजे 30 गुण गणित आणि 30 गुण विज्ञान. या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण, गणित व विज्ञानाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान यासंबंधी असतील. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणती पुस्तकं अभ्यासायची आहेत? तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम, म्हणजे जो 6वी ते 8वीला जो शिकवला जातो अभ्यासक्रम, तर मी म्हणेन की तुम्ही इथे 3री ते 10वी जे गणित आणि विज्ञानची पुस्तक आहेत ती तुम्ही अभ्यासा. तर इथे एवढी जरी केलात तरी पण तुमचा हा अभ्यासक्रम आहे तो कव्हर होणार आहे. आणि सामाजिक शास्त्रासाठी सुद्धा तेच असणार आहे, परंतु आपण पुढे बघूया. तर सामाजिक शास्त्रासाठी एकूण गुण 60 असणार आहेत. तर गणित आणि विज्ञानसाठी 60 असणार आहेत. तसं सामाजिक शास्त्र या विषयासाठी तुम्हाला 60 गुण असणार आहेत. तर सदर प्रश्न ही सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. आणि यासाठी तुम्हाला प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इयत्ता 6वी 8वीच्या अभ्यासक्रमावर मधील संबंधित विषयांचा पाठ्यक्रम लागू राहील. तर काठिण्य पातळी काय असणार आहे? तर वरील सर्व विषयांच्या इयत्ता 6वी ते 8वी च्या अभ्यासक्रमातील घटकांवर उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. आणि यासाठी तुम्हाला संदर्भ म्हणून तुम्ही कोणकोणती पुस्तकं वाचायची आहेत? तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वी पाठ्यक्रम, तर इथे तुम्ही 3री ते 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम वाचायचा आहे. त्यानंतर प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, डी.एड. बी.एडची पुस्तकं तुम्ही वाचायची आहेत. त्यानंतर प्रचलित संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके. मग इथे तुम्हाला थोडंसं मित्रांनो डीपमध्ये असणार आहे सामाजिक शास्त्र. तर इथे तुम्ही 12वीपर्यंतची जी पुस्तकं असणार आहेत, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, ही जी पुस्तकं आहेत ती तुम्ही 12वीपर्यंतची पुस्तकं वाचायची आहेत. आणि प्रचलित डी.एड. बी.एड अभ्यासक्रम व पाठ्यक्रम. तर अशा प्रकारे ही मित्रांनो पुस्तकं वापरायची आहेत. तर मी म्हणेन की तुम्ही जर मराठीचं पुस्तक घेतलात आणि इंग्रजीचा पुस्तक घेतलात तर या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी कोणतीही पुस्तके घ्यायची गरज नाही. जे की तुमच्याकडे डी.एड. बी.एडची पुस्तकं असतीलच. नसतील तर तुम्ही तुमच्या मित्राकडून सुद्धा घेऊ शकता. तर आणि दुसरी बाकीची पुस्तकं आहेत ती म्हणजे जे शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो तीच पुस्तकं. तर तुम्ही तुमच्या गावातील जी शाळेमध्ये जाणारी मुलं आहेत त्यांची पुस्तकं घेऊन एक घेऊन रोज तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तर तुम्ही 3री ते 10वी या विषयांची मी म्हणेन गणित, विज्ञान, त्यानंतर नागरिकशास्त्र आहे ना, त्यानंतर इतिहास, भूगोल, ही जी पुस्तकं आहेत ती मित्रांनो सर्व तुम्ही पुस्तकं वाचून काढा आणि ती गणिताचा जो भाग आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. त्या व्यतिरिक्त तुम्हाला टी.ई.टीमध्ये दुसरं कोणतंच प्रश्न विचारले जाणार नाही आहेत. सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा तेच असणार आहे, परिसर अभ्यासामध्ये सुद्धा तेच असणार आहे. तर होप की तुम्ही समजलं असाल की कोणत्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. आणि तुम्हाला कोणत्याही क्लास न लावता, म्हणजे आता क्लास लावण्याचा टाईम राहिलेला नाही मित्रांनो, कारण क्लास हे 6-6 महिन्यासाठी असतात आणि ते तुम्ही लावून तो तुमचा अभ्यास कव्हर करू शकता. तर आता जो 2 महिनेसुद्धा नाही राहिलेले, जवळजवळ 45 दिवस राहिलेले आहेत. आणि त्या 45 दिवसाच्या टाईममध्ये तुम्ही ही पुस्तकं वाचून टी.ई.टीचा अभ्यास करू शकता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की पास होण्यासाठी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 90 गुण, जे रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी 83 गुण, आणि जे माजी सैनिक आहेत किंवा सैनिक आहेत तर त्यांच्यासाठी 68 गुण, 68 गुण. ते एवढे गुण तुम्हाला पास होण्यासाठी आवश्यक आहेत. आणि एवढ्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतरला तुम्हाला हे गुण इझिली मिळू शकणार आहेत. तर होप की तुम्ही समजलं असाल की कोणत्या पुस्तकांचा अभ्यास हे केला पाहिजे शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्यासाठी. तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करून विचारू शकता. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, यानंतर आपण शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे आणि त्याचबरोबर कोणते प्रश्न येतील तर आपण सब्जेक्ट वाईज प्रश्न घेणार आहोत. या अगोदरसुद्धा आपण शिक्षक पात्रता परीक्षेचा अभ्यासक्रम जे जुने पेपर आहेत ते बघितलेले आहेत.
तर ते पेपर जे सोडवलेले आहेत गणिताचे सर्व विषयांचे, ते तुम्ही जाऊन व्हिडिओ पहा, मागील व्हिडिओ बघा. तर त्यामध्ये सर्व डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. प्रश्न सोडवून दिलेले आहेत. गणिताचे आहेत, भूमितीचे आहेत, मानसशास्त्राचे आहेत, इतिहासाचे आहेत, नागरिकशास्त्राचे आहेत, सगळ्या विषयांचे आहेत. तर तुम्ही ते पहा. तर मित्रांनो, अशा प्रकारे या पुस्तकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच ही शिक्षक पात्रता परीक्षा तुम्ही इझिली पास होऊ शकता. तर मित्रांनो, चला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून विचारा. तर चला पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, चांगला अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. चला तर बाय.